मध्ये खूप सारं क्रिकेट खेळलं जातं. बघूया इथे दोन्ही फलंदाज स्ट्राइक एंडवरती संदीप पवार तर नॉन स्ट्राइक एंडवरती आकाश चव्हाण. तर गोलंदाजीसाठी आलाय गोलंदाज ऐश्वर्या सुर्वे. बघूया ऐश्वर्या सुर्वे सुद्धा या मैदानावरती कित्येक वर्ष खेळलाय. ऐश्वर्या सुर्वेने सुद्धा या मैदानावरती मॅन ऑफ द सिरीज चा पुरस्कार इथे मिळवलाय. प्रेसी नौगाव संघाकडून खऱ्या अर्थानं तो प्रथमतः या मैदानावरती आला होता. लेदर क्रिकेटमध्ये खऱ्या अर्थानं कस्टम या संघाकडून खऱ्या अर्थानं ते खेळताना आपण त्याला पाहिलंय. परंतु अलिबाग तालुक्यामध्ये अनेक स्पर्धा त्याने खऱ्या अर्थानं आपल्या गोलंदाजीने गाजवल्यात, आपल्या बॅटिंगने इथे गाजवल्यात. बघूया ऐश्वर्या सूर्य महाशिवरात्री चषकातील या वर्षीचा हा पहिला चेंडू घेऊन येत असताना पहिल्या चेंडूवरती एक्स्ट्रा बाउन्स मिळालाय. चेंडू अगदी बॅटच्या अगदी वरती स्टिकरला लागलाय, अगदी बॅटच्या हँडलला किंवा आपण म्हणूया स्टिकरला इथे चेंडू लागलाय. पहिली धाव इथे धावफलकावरती नोंदवली गेली. चांगला सामना इथे रंगणार, चांगला सामना इथे होणार. नाखवा वॉटर स्पोर्ट साखर विरुद्ध शाबीर 11 थळ. शाबीर 11 थळ संघाने सुद्धा महाशिवरात्री चषकातील खऱ्या अर्थानं फायनल 4-5 वर्षापूर्वी जिंकलेली आहे आणि नुकतीच एक सोगाव नाईट कित्येक वर्ष चालणारी ही स्पर्धा खऱ्या अर्थानं त्यांनी सुद्धा इथे 2 लाखाची इथे स्पर्धा जिंकली आहे. सुंदर गोलंदाजी, हार्ड लेनचा चेंडू, अगदी खडे खडे खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाज संदीप पवारचा. संदीप पवार मात्र या चेंडूवरती बीट झालेत. धावसंख्या मात्र 1 धाव धावफलकावरती स्थिर आहे. महाशिवरात्री चषक आपण पाहतोय. शाबीर 11 थळ संघाची सपोर्टर. तत्पूर्वी हा चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिला आहे. ऐश्वर्या सुर्वेला हे महाशिवरात्री चषक हे ताडभाट मैदान आणि हे खेळपट्टी चांगलीच ठाऊक आहे. या खेळपट्टीवरती तुम्ही नक्कीच गुडलेनवरती गोलंदाजी कराल तर नक्कीच ते तुम्हाला यश मिळू शकतं. आणि मागील 2 चेंडूवरती तेच पाहायला मिळालं. चेंडू डॉट आलेत. पुढील चेंडू ऐश्वर्याचा. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न आहे. चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने. 1 बाउन्स क्षेत्ररक्षकाने चेंडूला फिल्डिंग केली आहे. तोपर्यंत धावसंख्येमध्ये होतोय बदल. धावसंख्या पोहोचली धावफलकावरती 2 धावा. 2 रन्स इन स्कोरबोर्ड. 2 धावा धावफलकावरती इथे धावसंख्या आली आहे. कारण विकास दादा आपण मागील सामन्यामध्ये सुद्धा पाहिलं की पहिल्या 10 चेंडूमध्ये धावा प्रथम फलंदाजी करत असताना तत्पूर्वी हा चेंडू पाहूया. ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू मात्र ऐश्वर्या सुरेने या चेंडूवरती बोट फिरवली होती. चेंडूला इथे मात्र टर्न मिळतोय. मातीची खेळपट्टी आहे. मातीच्या खेळपट्टीवरती तुम्ही फक्त नक्कीच चेंडू योग्य टप्प्यावरती टाकणं गरजेचं आहे. तुमचा जर टप्पा चांगला असेल तर नक्कीच तुम्हाला विकेट मिळवून देऊ शकतात. चेंडू डॉट जाऊ शकतात. या चेंडूवरती मात्र लॉफ्ट केलंय. मिड ऑन क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू जातोय लॉंग ऑन सीमारेषा बाहेर. या मॅच मधले आलेला हा पहिला चौकार आकाश चव्हाणच्या बॅट मधून. चौकाराने इथे मात्र धावसंख्येमध्ये इथे मात्र बदल होतोय. तर शेवटच्या षटकाची सांगता, पहिल्या षटकाची सांगता इथे मात्र चौकाराने करतोय. दुसऱ्या षटकासाठी येतोय गोलंदाज न्यू बॉलर येतोय मैदानावरती. ज्याची खऱ्या अर्थानं अगदी कमी कालावधीमध्ये ज्याने खऱ्या अर्थानं नामवंत स्पर्धा गाजवल्यात तो खऱ्या अर्थानं मॅन फ्रॉम भिवंडी आर्यन भोईर गोलंदाजीसाठी येतोय. इंडिया कप मध्ये केलेली खऱ्या अर्थानं गोलंदाजी आणि पहिला चेंडू स्विंग अँड मिस. आर्यन भोईरचा इथे मात्र आपण पाहतोय पहिला चेंडू इथे डॉट आलाय. आर्यन भोईर खऱ्या अर्थानं आज त्याची मॅच अहिल्यानगर येथे सुद्धा होती. परंतु इथे मात्र त्याने शाबीर 11 थळ संघाकडून खेळण्यासाठी खऱ्या अर्थानं इथे जास्त रस दाखवला. या महाशिवरात्री चषकामध्ये खेळायचं आहे, मला इथे चांगली कामगिरी करायची आहे असं दाखवत असताना इथे मात्र या मैदानावरती संघाचा कर्णधार आहे आर्यन भोईर. यावेळचा चेंडू लेंथ बॉल. फलंदाज मात्र या चेंडूवरती बीट झाले.
चेंडू टप्पा पडल्यानंतर अगदी थोडंसं ऑफस्टमच्या बाहेर येथे टप्पा पडला होता. चेंडू येथे थोडासा बाहेर निघतोय. सलगचे आलेले 2 येथे मात्र डॉट बॉल. संदीप पवारला येथे मात्र आपल्या बॅटिंग वरती थोडंसं लक्ष केंद्रित करावं लागणार आहे. त्याच्याकडे असलेला क्लास येथे जरूर दाखवावा लागणार आहे. बघूया आर्यनचा हा चेंडू. सुंदर अप्रतिम गोलंदाजी आर्यन भोईरची. अगदी आपण पाहतोय कमी वयाचा हा खेळाडू आर्यन भोईरने खऱ्या अर्थानं अनेक नामवंत स्पर्धा गाजवल्यात. गेल्या वर्षी जी तुम्हाला इंडिया कप मधली ती त्याची गोलंदाजी पाहायला मिळाली असेल, कारण त्या इंडिया कप मध्ये सुद्धा नामवंत फलंदाजांना त्याने एका षटकामध्ये तब्बल 3 फलंदाजांना त्याने बाद केले होते. एक मोठं चषक खऱ्या अर्थानं झाला होता इंडिया कप. तत्पूर्वी पाहूया चेंडू. या चेंडूवरती स्क्वेअर ऑफ द विकेट मारण्याचा प्रयत्न. सिंगल धाव चिकी रन येथे मात्र फलंदाजांनी पूर्ण केली आहे. धावसंख्येमध्ये येथे मात्र 3 धावेनंतर येथे मात्र 1 धाव वाढली आहे. 3 चेंडू डॉट आल्यानंतर इथे मात्र 1 धाव वाढली. धावसंख्या पोहोचली 7 धाबा धावफलकावरती. तत्पूर्वी आपण पाहतोय खऱ्या अर्थानं समालोचनामधील खऱ्या अर्थानं एक कोहिनूर हिरा म्हणून ज्यांना संबोधलं जातं असे आमचे खऱ्या अर्थानं आमच्या गावातील रहिवासी आमचे गुरुवर्य सन्माननीय यासीन सर मर्चंट यांचं इथे मी मनपूर्वक स्वागत करतोय. रायगड जिल्ह्यातील अनेक नामवंत स्पर्धांमध्ये ज्यांचं आपण समालोचन ऐकतो. 2 वर्षापूर्वी कोलकाता येथे झालेल्या स्पर्धेमध्ये सुद्धा त्यांचं आपण समालोचन ऐकलं. या चेंडूवरती मात्र अगदी टॅप पद्धतीने मारलेला फटका चेंडूवरती मात्र एक सिंगल धाव मिळते. सिंगल धावेने येते मात्र दबाव गोलंदाजांवरती नव्हे तर फलंदाजांवरती ट्रान्सफर होणार आहे. परंतु पहिल्या 2 ओव्हर्समध्ये जसं काही मागील सामन्यामध्ये सुद्धा विकास होता असं चित्र पाहायला मिळालं होतं की 10 चेंडूमध्ये धावा आल्या नव्हत्या. त्यानंतर मात्र अगदी चांगली बॅटिंग पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. चेंडूवरती नक्कीच येथे शोल्डरचा वापर गोलंदाजाने जरूर केलाय. येथे मात्र नक्कीच बॅटरने रिव्ह्यू घेतलाय की 1 स्टेप पुढे येऊन मारण्याचा नक्कीच हा प्रयत्न होता. डान्सिंग डाऊन द विकेट मारण्याचा प्रयत्न होता. परंतु तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय गेलाय. GT स्पोर्ट लाईव्हच्या माध्यमातून आपण YouTube वरती ही स्पर्धा लाईव्ह पाहतोय. GT स्पोर्ट वरती तुम्ही नक्कीच नवीन असाल तर त्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला इथे मात्र विसरू नका, कारण त्यांच्या अपडेट सुद्धा खऱ्या अर्थानं आपल्याला मिळतील. कारण टेनिस क्रिकेटने खऱ्या अर्थानं खूप मोठी व्यावसायिकता आपल्या या महाराष्ट्रामध्ये आणले. तत्पूर्वी हा चेंडू फेअर डिलिव्हरी आहे. कारण शेवटच्या चेंडूवरती गोलंदाजाने नक्कीच येथे थोडासा एक्स्ट्रा दम लावला. काय कमालीची गोलंदाजी आर्यन भोईरने येथे केली आहे. फक्त 2च धावा या षटकामध्ये खर्च केल्या. 2 षटकांच्या समाप्तीनंतर नाखवा वॉटर स्पोर्ट संघाची धावसंख्या लागली धावफलकावरती 8 धावा. 8 धाबा धावफलकावरती येथे धावसंख्या लागली आहे. बघूया शाबीर 11 थर्ड. शाबीर कुरेशी यांनी खऱ्या अर्थानं स्पॉन्सर केलेला हा संघ नाखवा वॉटर स्पोर्ट साखर हा संघ, उलेशजी नाखवा यांचा खऱ्या अर्थानं हा संघ, एक प्रगतशील मच्छीमार, एक मराठी उद्योजक उलेशजी नाखवा यांचा हा संघ आपण पाहतोय. परंतु पहिल्या 2 षटकांमध्ये काय झालंय ना, यापेक्षा नंतरच्या 3 षटकांमध्ये काय करायचं आहे ना, या येणाऱ्या 18 चेंडूंवरती जास्तीत जास्त फोकस करावा लागणार आहे. बघूया इथे जिशान खान गोलंदाजीसाठी येतोय. जिशान खान सुद्धा या मैदानावरती बरेच वर्ष खेळलाय. बघूया चेंडू. जिशान खानचा हा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न करतायत. चेंडू आणि बॅटचा इथे मात्र कोणताही मिलाव होत नाहीये. चेंडू आणि बॅटचं म्हणावं तसं इथे मैदानावरती जमताना दिसत नाहीये. फलंदाजांना खऱ्या अर्थानं संदीप पवार आणि आकाश चव्हाण या फलंदाजांना खऱ्या अर्थानं इथे गोलंदाजांना बघावं लागेल, गोलंदाजी पाहावी लागेल, या मैदानाचा अंदाज घ्यावा लागणार आहे. अजूनही वेळ गेलेली नाहीये. आत्ता जरी सुरुवात केली तरी धावसंख्या 50-60 पर्यंत पोहोचू शकते या मैदानावरती. या चेंडूवरती मात्र कनेक्शन चांगलं झालंय की काय? कारण चांगलं झालंय, कारण चेंडू येथे मात्र मिड विकेट सीमारेषा बाहेर जातोय. षटकार. तर होणारा सामना आहे जॅक स्पॅरो शंभू लवर बोर्डनी पुरस्कृत ओमसाई नवगाव विरुद्ध जय श्रीराम मरुआई माऊली सिंगम रेवस. या 2 संघांमध्ये यापुढील होणारा सामना आहे, याची नोंद घ्या. पहिल्या इनिंगचा खेळ संपल्यानंतर टॉससाठी यायचा आहे. जिशान खानने इथे मात्र या चेंडूवरती बीट केलाय. चेंडू इथे मात्र डॉट आलाय. धावसंख्या धावफलकावरती येथे षटकार मारल्यानंतर स्थिर आहे. 14 धावा.
201 चेंडू आतापर्यंत या स्पर्धेमध्ये डॉट झालेत. डरने गुरुजी कित्येक वर्ष या महाशिवरात्री चषकामध्ये ॲज अ गुणलेखक म्हणून त्यांची जागा खऱ्या अर्थानं ही फिक्स आहे. स्पर्धेचे आयोजक बदलले परंतु जागा मात्र त्यांची फिक्स झाली आहे. बघूया चेंडू, या चेंडूवरती आलाय मोठा फटका, ब्लास्ट लॉंग ऑन सीमारेषा बाहेर येतोय. आकाश चव्हाणच्या बॅट मधून आकाशाला गवस निघालणारा फटका, षटकार. षटकाराने ते मात्र सामन्यामध्ये जान आणले. धावसंख्येचा ग्राफ खऱ्या अर्थानं उंचवण्याचा हा प्रयत्न आकाश चव्हाण इथे मात्र करत असताना .6, त्यानंतर पुन्हा एकदा डॉट, त्यानंतर पुन्हा एकदा 6. धावसंख्या 20 धावा, 20 रन्स, 20 धावा धावफलकावरती येते धावसंख्या लागली आहे. 20 जानेवारी खऱ्या अर्थानं 2 लेफ्ट आर्म स्पिनरांचा सुद्धा वाढदिवस आहे. अक्षर पटेल आणि पॉल ॲडम्स. साऊथ आफ्रिकेचा पॉल ॲडम्स तुम्हाला माहिती असेल. तत्पुरी पाहूया हा चेंडू, मागील तत्पुरी हा चेंडू चांगला यॉर्क करण्याचा प्रयत्न होता, बॅक टू द बॉलर खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडूवरती इथे मात्र एक सिंगल धाव आली आहे. धावसंख्येमध्ये बदल होते. धावसंख्या 21 धावा. मागील वर्षीचा खऱ्या अर्थानं विजेता संघ राहिला होता उलेशजी नाखवा यांचा नाखवा वॉटर स्पोर्ट साखर हा संघ. गेल्या वर्षी मात्र त्यांनी खऱ्या अर्थानं बाजी मारली होती. खरं ना, मागील काही वर्षांपासून आपण पाहतोय ना, प्रत्येक वर्षी मित्रांनो खऱ्या अर्थानं येथे टीम बदललेली आपल्याला पाहायला मिळते. विनर येथे बदललेला पाहायला मिळतोय. तेरुंट्या संघाने खऱ्या अर्थाने या मैदानावरती हॅट्रिक मारली होती. स्क्वेअर ऑफ द विकेट, कॅच आउट, फलंदाज येथे मात्र बाद. जिशांतने येथे मात्र पहिली विकेट मिळवली आहे. धावसंख्या इथे मात्र 21 धावा आणि 21 धावांवरती येथे बसतोय पहिला हादरा नाखवा वॉटर स्पोर्ट साखर संघाला. धावसंख्या 7च्या सरासरीने यासिन सर 21 धावाच फक्त धावफलकावरती लागली आहे. अजून 2 षटकांचा खेळ येणं बाकी आहे. आकाश चव्हाणच्या बॅट मधून 2 6 आलेले आहेत. न्यू बॅटर मैदानावरती जातोय. मॅन फ्रॉम कळवे तालुका पेण. खऱ्या अर्थानं सुशांत मोकळ सुद्धा आपल्या विभागातील खऱ्या अर्थानं एक आयकॉन खेळाडू समजला जातो. सुशांत मोकलने सुद्धा आपल्या विभागातील असंख्य स्पर्धा आपल्या बॅटिंगने खऱ्या अर्थानं गाजवल्यात. पाहूया या येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये, म्हणजेच 3 षटकांचा खेळ झालाय, 12 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. 12 चेंडूंमध्ये 50+ धावा जर झाल्या तर मॅच मध्ये खऱ्या अर्थानं यासिन सर चांगली रंगत पाहायला मिळेल. येस सौरभ, पहिल्या 3 षटकामध्ये फलंदाजांनी थोडंसं नाराज केले, निराश केले, परंतु समोर आपण पाहतोय ना अनुभवी आणि त्याचप्रमाणे स्किलफुल असे गोलंदाज आहेत. आणि आता थोडासा चेंडू सुद्धा जुना झालाय. चेंडूवरती एक फर असतो ना, तो फर थोडासा निघालाय. आता इथे 12 चेंडूमध्ये कमीत कमी 30-35 धावा जोडाव्यास लागतील. स्ट्राइक एंडवरती इथे आकाश चव्हाण एक चौकार 2 षटकारांच्या सहाय्याने खेळतोय. तर गोलंदाज आर्यन भोईर. आर्यन भोईर पुन्हा एकदा अप्रतिम दर्जाचं गोलंदाजीचं प्रदर्शन दाखवत असताना आतापर्यंत आर्यनने आपण पाहतोय 7 चेंडू फेकलेत. 7 चेंडूंमधले 5 चेंडू यासिन सर डॉट फेकलेत. आर्यन भोईर खऱ्या अर्थानं मागील 2-3 वर्षांचा जर आर्यन भोईरचा जर आपण खेळ पाहिला ना, तर आर्यन भोईरने खऱ्या अर्थानं आपल्या गोलंदाजीने सर्वांनाच मनमोहित केलंय. तत्पुरी येथे मात्र पुलचा फटका येतोय. काऊ कॉर्नर मधून येतोय चेंडू, फ्लॅट अँड फ्युरियस, षटकार. यावेळेस थोडासा शॉर्ट ऑफ लाईन पद्धतीचा चेंडू आणि फलंदाजाला बॅकफूट वरती खूप वेळ होता आणि त्याचा भरपूर समाचार घेतलाय. फ्लॅट अँड फ्युरियस आपण पाहतोय, काऊ कॉर्नरच्या वरून गेलेला हा षटकार आणि नक्कीच हा आत्मविश्वास वाढवणारा षटकार असेल. अशाच प्रकारचे जर अजूनही 2-3 मोठे फटके आले ना, तर 30-35 धावा या 2 षटकामध्ये नक्कीच होतील. आणखीन एक यॉर्क करण्याच्या नादामध्ये चेंडू फुल टॉस दिलाय आणि चेंडूला इथे मात्र आकाशने
नावाप्रमाणे आकाशाला गवसणी घालणारा हा फटका खेचलाय चेंडू जातोय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. तर व्हॉलेंटियर्सना सुद्धा सूचना असेल किंवा प्रेक्षकांना सुद्धा सूचना असेल की चेंडू षटकार गेल्यानंतर मॅच चालू असताना तुम्ही कृपया प्लीज फेकू नका. तर गडबड गोंधळ ते होऊ शकतो आणि तत्पूर्वी लगेच चेंडू दुसरा द्यायचा आहे. कारण आज मात्र मित्रांनो आपल्याला सर्व सामने चांगले षटकांचे खेळवायचे आहेत मित्रांनो. कारण प्रत्येक टीम ओनरने इथे खऱ्या अर्थानं मोठी रक्कम इथे भरली आहे, त्यामुळे सामने जास्तीत जास्त षटकांचे होणं येथे खऱ्या अर्थानं गरजेचं असणार आहे. आकाश चव्हाण येथे काय कमालीची फलंदाजी. तिसरा येणार का, परंतु आर्यनने आपल्या खऱ्या अर्थानं भात्यातला एक चांगला चेंडू टाकलाय. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा खाली राहिला होता. ऑफ कटर स्वरूपाचा हा चेंडू होता. 2 6 आले, त्यानंतर मात्र चेंडू डॉट आलाय. 6 येत आहेत, परंतु यासिन सर हे डॉट बॉल खऱ्या अर्थानं डोकीदुखी ठरतायत नाखवा वॉटर स्पोर्ट साखर संघाचे. हे डॉट बॉल आपण पाहिले तर प्रत्येक ओव्हर्स मध्ये कमीत कमी 2 ते 3 डॉट बॉल आलेले आहेत. त्या चेंडूवरती सिंगल डबल येणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. मात्र आकाश थांबत नाहीये, आज मात्र लगावलाय लांब लांब लांब, खूपच लांब. षटकार. संदीप पवारच्या बॅट मधून निघालेला सौरभ हा तिसरा षटकार. 5 चेंडू आतापर्यंत टाकले गेलेत, परंतु ज्याप्रमाणे संदीप पवार याने फलंदाजी केली ना, नक्कीच इथे सन्मानपूर्वक धावसंख्या नक्की उभारली जाईल यातील मात्र शंका नाही आहे. कमालीची फलंदाजी, अशा प्रकारची फलंदाजी होण्याची फार गरज होती फलंदाजी करणाऱ्या संघाला. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर होता, परंतु एक धाव इथे मिळेल. एका धावेने धावसंख्या वाढेल आणि सर्वात महत्वाचं काय होणार आहे सौरभ, की संदीप पवार पुन्हा एकदा स्ट्राईक इन वरती येईल. तर मागील षटकामध्ये आर्यन वरती ते मात्र हल्ला चढवण्यात आला. आर्यनने दुसरं षटक फेकलं होतं, फक्त 2च धावा यासिन सर खर्च केल्या होत्या. आर्यनने काय कमालीची गोलंदाजी आकाश चव्हाणला येथे मात्र त्याने तर दुसरी ओव्हर खऱ्या अर्थानं आर्यन भोईरने काय कम्मालीची टाकली होती, कम्मालीची इथे फेकली होती. परंतु इथे मात्र या चौथ्या ओव्हर्स मध्ये येथे मात्र तब्बल 19 धावा खर्च झाल्यात. धावसंख्या येथे मात्र धावफलकावरती 4 षटकांच्या समाप्तीनंतर 40 धावा धावफलकावरती लागली आहेत. 10+ सरासरी चेस करणं खऱ्या अर्थानं यासिन सर थोडंसं कठीण आव्हान बनतं. सामने म्हणावे तसे चेस होत नाहीयेत. तर 5वं षटक, शेवटचे षटक, हाणामारीचं षटक, स्लॉप ओव्हरचं हे षटक गोलंदाजीसाठी आलेत. गोलंदाज विशाल कनोजिया गोलंदाजीसाठी येत आहेत. बघूया यासिन सर, या शेवटच्या ओव्हर मध्ये जर चांगल्या धावा आल्या तर नक्कीच नाखवा वॉटर स्पोर्ट संघ येथे त्यांच्या गोलंदाज थोडेसे सुटकेचे निश्वास नक्कीच सोडतील. बघूया विशालचा पहिला चेंडू अगदी भन्नाट यॉर्कर. या चेंडूला मात्र उत्तर देता येत नाहीये. उत्तर मात्र एक सिंगल धावेचं मिळालंय. हा चेंडू पडणं प्रत्येक गोलंदाजाचं ड्रीम असतं आणि ते ड्रीम पहिल्या चेंडूवरती पाहायला मिळतंय. चेंडू येते मात्र यॉर्कर आलाय. यासिन सर, अजून 5 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. जास्तीत जास्त मी तर म्हणेन फलंदाज संदीप पवारला स्ट्राईक मिळणं गरजेचं असणार आहे. आणि या अंतिम षटकामध्ये सौरभ जो गोलंदाज झालाय ना, त्याला मात्र मानावं लागेल, कारण पहिलाच चेंडू होता आणि एक धाव घेण्यासाठी मजबूर केलं ज्या फलंदाजाला. जो फलंदाज इथे तुफानी फॉर्म मध्ये आहे आणि यावेळेस मात्र डीप स्क्वेअर लेगच्या दिशेनं झेल टिपण्याची नामी संधी. खराब क्षेत्ररक्षण, चेंडू गेलाय सीमा पार. मिळतील इथे 4. सुशांत मोकल नुकतीच एक आमदार चषकाची स्पर्धा होती, 6 वाजेपर्यंत खेळत होता आणि ठीक सकाळी आपण पाहतोय 11:30 वाजता मैदानावरती पाहायला मिळतोय. बाईक सुद्धा सुशांत मोकलने त्या आमदार चषकामध्ये जिंकले. मित्रांनो, हा सुशांत मोकल आहे. आपल्याच विभागातील, आपल्याच जिल्ह्यातील, आपल्याच तालुक्याला लागून असलेल्या
तालुक्यातील खऱ्या अर्थानं कळवे गावचा हा सितारा सुशांतने मागील 5-6 वर्षांमध्ये अजिबात मागे सर वळून पाहिलेलं नाहीये. तो दिवसेंदिवस खऱ्या अर्थानं आपल्या खेळाने प्रभावित करतोय. या चेंडूवरती ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचं कनेक्शन चांगलं झालेलं नाही. चेंडू गेलाय वाईडिश मिडविकेट क्षेत्रामध्ये एक सिंगल धाव मिळेल. धावसंख्येमध्ये होईल बदल. धावसंख्या पोहोचले धावफलकावरती 46 धावा. शेवटचे 2 चेंडू येणं बाकी आहे. शेवटच्या 2 चेंडूवरती खऱ्या अर्थानं जर 2 मोठे फटके आले तर नाखवा वॉटर स्पोर्ट संघ या मॅच मध्ये घुसू शकते. सर्व आपल्याला सर्वांनाच ठाऊक आहे, इथे जर 55+ धावा झाल्या ना तर नेक्स्ट इनिंगमध्ये फलंदाजी करणं इतकं सोपं नसतं. कारण आपण बऱ्याच वेळा पाहिलं इथे कारण 55 धावा या मैदानावरती जेवढ्या सोप्या वाटतात ना तेवढ्या सोप्या नक्कीच नाहीयेत. बऱ्याच वेळा फलंदाजी करणारा संघ फसलाय हे आपण पाहिलेलं आहे. म्हणून इथे मोठे 2 फटके येणं किंवा कमीत कमी एक मोठा फटका येणं फार गरजेचं असेल. शेवटचा चेंडू असेल या इनिंग मधला. विशाल कनोजियाने या षटकामध्ये आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे. सुशांत मोकल या चेंडूवरती खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर चेंडू येथे मात्र दिशाहीन आहे. व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून. अतिरिक्त धावफलकावरती मोजली जाईल. धावसंख्येमध्ये होईल बदल. धावसंख्या 48 धावा. 48 रन्स. 48 धावा येथे धावफलकावरती आल्यात. तत्पूर्वी टॉस साठी या दोन्ही संघांना विनंती आहे कृपया लगेच टॉस साठी यायचं आहे. इनिंगचा शेवटचा चेंडू विशाल कनोजियाने इथे मात्र वाईट यॉर्कर करण्याचा प्रयत्न केला. रनआउटची विकेट. 5 षटकांच्या समाप्तीनंतर नाखवा वॉटर स्पोर्ट संघाची धावसंख्या लागली धावफलकावरती 48 धावा. जिंकण्यासाठी 30 चेंडूंमध्ये 49 धावांची गरज असणार आहे. ती शाबीर 11 थळ या संघाला. बघूया शाबीर 11 थळ संघ या मॅच मध्ये कशा पद्धतीने बाजी मारतोय की नाखवा वॉटर स्पोर्ट हा संघ या 49 धावा रोखण्याचं काम कशा रीतीने करते. उपस्थित सन्माननीय बामा थळकर यांचा इथे यथोचित मान सन्मान करायचा आहे. मी विनंती करतोय की जी मित्रमंडळातील सदस्यांना सन्माननीय बामा थळकर या मान्यवरांचा येथे सन्मान करायचा आहे. मी आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. आजच्या दिवसातील ही दुसरी लढत आपण मैदानावरती पाहतोय. मागील सामना सुद्धा चेस झाला नव्हता. हा सामना सुद्धा चेस होणार का, त्या धावा बनवल्या जाणार का. शाबीर 11 थळ संघाचा आपण जर स्क्वॉड पाहिला तर त्यांच्या स्क्वॉड मध्ये खऱ्या अर्थानं चांगली बॅटिंग लाईनअप आहे. आकाश चिंदारिया सारखा एक चांगला खेळाडू आहे. त्यानंतर भावेश शेलार सुद्धा आपण पाहणार आहोत. असे खूप सारे खेळाडू खऱ्या अर्थानं रवी लिंगाला या मैदानावरती कित्येक वर्ष खेळलाय. तत्पूर्वी आपण वळूया टॉस बॉक्स कडे. येस, धन्यवाद सौरभ. यानंतर होणारा सामना जॅक स्पॅरो शंभू लवर बोडणी पुरस्कृत ओम साई नवगाव संघाचे कर्णधार. चला आम्हाला जॉईन करा. या मधल्या वेळेमध्ये आपल्याला टॉस करणं अनिवार्य आहे. जय श्रीराम मरुआई माऊली सिंगम रेव संघाचे कर्णधार. चला या लवकर. सन्माननीय पाहुणे, हा VIP डायस इथे सजलेला आहे. मी या भव्य मंचावर बसलेले आमचे प्रतिष्ठित व्यक्ती नवगाव गावातील सोसायटीचे माजी सदस्य सन्माननीय लक्ष्मणजी कावळे यांना विनंती करणार आहे. सर या आपण आपल्या शुभ हस्ते इथे टॉस करायचा आहे. नाणेफेकीचा कॉल करायचा आहे. चला या. जॅक स्पॅरो शंभू लवर बोडणी पुरस्कृत ओम साई नवगाव आणि जय श्रीराम मरुआई माऊली सिंगम रेवस दोन्हीही संघांचे कर्णधार. जर आपण इथे आला नाहीत तर मात्र जो संघ इथे उपस्थित असेल त्यांना आम्ही नाणेफेकीचा कॉल विजयी देणार आहोत. हा मेसेज मला आलेला आहे. आपण पाहत आहोत महाशिवरात्री चषक 2026. एक मोठी स्पर्धा, गाजलेली स्पर्धा
जवळजवळ 50 ते 60 वर्षांचा एक वारसा, एक इतिहास या स्पर्धेला लाभलेला आहे. या मैदानावरती, ताडभाटच्या या मैदानावरती महाराष्ट्रातील प्रत्येक मोठा खेळाडू खेळलेला आहे. मग तो चंद्राका असेना, मग तो कल्याणी घोरपडे, करुणाकरण कोटियन, भरत मेहर, भरत लोहार, भरत वाघेला आणि भरत राठोड किंवा महेश मकवाना, हे सर्व खेळाडू जेवढी मोठी नावं तुम्ही घ्याल ना, ती सर्व नावं, ते सर्व खेळाडू इथे खेळलेले आहेत. सर्वांना या स्पर्धेचं आकर्षण असतं. म्हणूनच मी वारंवार सांगतो की आपण वेळेचं भान ठेवा. लवकरात लवकर आपण टॉस करूया, कारण सामना सुरू होतोय. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणं अनिवार्य आहे, हे मी वारंवार आपल्याला समजावून सांगतोय. ओमकार एक संघ नायक म्हणून इथे आलेला आहे. बोडणी संघाचा कर्णधार इथे आम्हाला जॉईन झालेला आहे. रेवस संघाचे कर्णधार. चला मित्रांनो, बराच वेळ झालाय आणि सामना सुरू होतोय. सामना एकदा सुरू झाला ना की मग प्रॉब्लेम क्रिएट होत असतो. सो प्लीज आम्हाला सहकार्य करा. VIP डायस मध्ये आपण पाहतोय 2 चषक सजलेले आहेत. या महाशिवरात्री चषकामध्ये फक्त एकच फॉर्मॅट असतो, तो म्हणजे ऑल इंडिया ओपन लॉर्ड्सचा फॉर्मॅट. आणि त्याच कारणास्तव अनेक गावांमधून, अनेक तालुक्यांमधून बरेच क्रिकेटचे रसिक या महाशिवरात्री चषकाच्या स्पर्धा पाहण्यासाठी येत असतात. रेवस संघाचा कर्णधार अजूनही आलेला नाहीये. या स्पर्धेचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक तब्बल 2,50,000 रुपये रोख आणि आकर्षक, झळाळता, चमचमणारा हा महाशिवरात्री चषक. KG मित्रमंडळ आयोजित के आणि जी, हा माझा प्रश्न असेल. KG म्हणजे काय, याचं लॉंग फॉर्म काय आहे? अर्थात मला ठाऊक आहे, परंतु तुम्हाला हा सर्वांना माझा एक प्रश्न आहे, एक सवाल आहे. व्हॉट मीन बाय KG? याच दरम्यान सन्माननीय विकास जी शेळके यांचं इथे आगमन झालेलं आहे. एक मनमिळाऊ व्यक्तिमत्व, एक दिलदार आणि दानशूर व्यक्तिमत्व, एक मराठी उद्योजक. वेलकम विकासजी, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. आणि आपल्या नवगाव गावातील पॅकर या संघामधून अप्रतिम सलामीचा फलंदाज म्हणून ज्याने नावलौकिक केला आणि त्याचप्रमाणे शिवज्योत या संघाचं नेतृत्व केलं, असा खेळाडू अर्थात सन्माननीय विकास यांचा इथे सन्मान केला जातोय. वेलकम विकास शेळके, आपलं हार्दिक 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 स्वागत. तत्पूर्वी सामना सुरू झाला. उत्तर अर्धाच्या खेळाला सुरुवात झाली आहे. काय कमालीची फलंदाजी नाजिम गुल्ली, नामचीन गोलंदाज. नाजिम गुल्लीला खऱ्या अर्थानं नाईट क्रिकेट स्पर्धेमध्ये अगदी मी शाळेत 9वीला असताना त्याला पाहिलं होतं. 2007-8चा तो खऱ्या अर्थानं कालखंड होता. आणि या चेंडूवरती इथे मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट फटका मारण्याचा हा प्रयत्न. अनेक स्पर्धा नाजिम गुल्ले खऱ्या अर्थानं उंगलियों के जादूगार ज्यांना म्हटलं जातं, फिरकीचा जादूगार ज्यांना म्हटलं जातं, अगदी एका ॲक्शनमध्ये दोन्ही बाजूला चेंडू वळवण्यामध्ये माहीर असणारा हा गोलंदाज. धावसंख्या पोहोचले धावफलकावरती 12 धावा. 12 रन्स इन स्कोरबोर्ड, 12 धावा. भावेश शेलार स्ट्राइक एंडवरती. भावेश शेलार ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करतो, परंतु येस वाहिद. तर आपण टॉस करणार आहोत. या कावळे सर, टॉस कोणाचा असेल, कॉल कोणाचा असेल? येस, अक्षय पवार माझ्या सोबतीला आहेत. अक्षय, मी टॉस होण्याच्या अगोदरच आपल्याला प्रश्न विचारतोय की टॉस जर आपण जिंकला तर काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण करू. येस, आता आपण लक्ष्मणजी कावळे यांना विनंती करूया. हेड्स इज कॉल अँड इट इज हेड, नो डाऊट. दोन्हीही संघांना आपण हार्दिक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करूया. आपल्याकडे वेळ फार कमी आहे, तर अक्षय पवार याच्या बाजूने आपण पाहतोय नाणेफेकीचा कॉल लागलाय आणि सर्वात प्रथम त्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. आपल्याकडे वेळ कमी आहे, आपण लगेचच वळतोय कॉम्बॉक्स मध्ये. धन्यवाद.
यस, धन्यवाद। चलिए दोस्तों, सबसे पहले हमेशा की तरह आए हुए तमाम क्रिकेट के दीवानों का मैं तहे दिल से इस्तकबाल करता हूं। दूसरा ओवर लेके आए हैं गेंदबाज सौरभ मात्रे। जी हां, इस मतबा गेंद हवा में, एक आसान सा कैच विकेट कीपर के दस्तारों में, और इसी के साथ फर्स्ट विकेट डाउन। नाजीम गुल्ली ने पहले ओवर में 12 रन खर्च किए थे। सौरभ म्हात्रे दूसरे ओवर में आए, पहली ही गेंद पर शिकार यहां पे किया है सलामी बल्लेबाज का। इस बीच नए बल्लेबाज ऐश्वर्या सुरवे। आउट होने वाले बल्लेबाज थे रवि लिंगाला, एक बड़ा नाम, सुपरिचित नाम, क्योंकि मुझे आज भी याद है सुप्रीमो ट्रॉफी में मेरे ख्याल से उत्कृष्ट बल्लेबाज के खिताब से इस खिलाड़ी को नवाजा गया था। एक बहुत ही बड़ा झटका लग चुका है, मगर आपके सामने जो बल्लेबाज है ना स्ट्राइक एंड पर ऐश्वर्या सुरवे, ये एक शानदार ऑलराउंडर की हैसियत से जाने जाते हैं। जी हां, इस दफा पहली ही गेंद पर जोरदार प्रहार तो किया है। गेंद मिड विकेट में बहुत देर तक हवा में लहराती हुई, मिड विकेट में बहुत ही बढ़िया फील्डिंग, इसी के साथ बैक टू बैक दूसरा झटका। इसी बीच नए बल्लेबाज विशारद पगारे। विशारद ने लास्ट ईयर इस मैदान पर इस प्रतियोगिता में काफी जबरदस्त धमाकेदार बल्लेबाजी की थी, मुझे आज भी याद है। मगर मैं यहां पर एक गुजारिश करना चाहूंगा गेंदबाजी करने वाली टीम को कि आपका 12वां खिलाड़ी देखिए, सौरभ की जितनी तारीफ करे उतनी कम होगी, क्योंकि बैक टू बैक 2 बल्लेबाजों को चलता किया है। हैट्रिक की दहलीज पर, हैट्रिक के दरवाजे पर दस्तक देते हुए। विकास, क्या यहाँ पे आपने हैट्रिक देखी है कल से? मेरे ख्याल से हैट्रिक नहीं हुई है। हॅट्रिकच्या उंबरट्यावर 2 ते 3 खेळाडू होते, परंतु तिसरी म्हणजे हॅट्रिक मात्र झालेले नाही या स्पर्धेमध्ये। अतिशय रंगतदार सामने होत आहेत या मॅचमध्ये। आपण बघितलं पहिल्या षटकात 12 धावा आल्या होत्या। पहिल्या 2 चेंडूंवर षटकार चौकार आल्यानंतर धावांचा वेग काहीसा थोडासा मंदावलेला आहे। आणि यसिन सर, आपण बघितलं जास्तीत जास्त डॉट डिलिव्हरी का होतात? कारण फलंदाजांचा प्रयत्न नाही आहे सिंगल्स घेण्याचा, त्यांचा फक्त एकच त्यांच्या समोर आहे, मैदान छोटं दिसते, समोर बाउंड्री जवळ वाटते, मोठे स्ट्रोक्स खेळायचे, या उद्देशामध्ये आपण त्यांचा बघतोय प्रयत्न फसतात आणि सिंगल्स मात्र निघत नाहीत आणि डॉट डिलिव्हरी जास्त होत आहेत। हैट्रिक बॉल, क्या यहाँ पे हैट्रिक होगा? ओहो, तकदीर का सहारा, बॉलर के सर के ऊपर से उस गेंद को खेल दिया है। 2 खिलाड़ियों में बहुत बड़ी दरार, वहां से गेंद को किया है फरार। मिलेंगे रन 4-4। जीतने के लिए 5 ओवर का ये मुकाबला, यानी आसपास 10 रन के आसपास यहाँ पे रनों की संख्या का औसत जरूरी है। ज्यादा कुछ करने की जरूरत नहीं है बल्लेबाजों को, क्योंकि हर ओवर में अगर एक बड़ा शॉट आता है ना, तब भी ये मैच आसानी के साथ जीता जा सकता है। एक प्लान के साथ, एक अच्छे सोच के साथ यहाँ पे बल्लेबाजी करनी होगी।
मगर रवि लिंगाला, ऐश्वर्या सुरवे आउट होने के बाद गेंदबाजों के हौसले यहां पे बढ़ते हुए। जी हां, इस दफा फिर से एक बार हवा में गेंद, मगर डीप कवर में कोई फील्डर मौजूद नहीं है। विशारद के बल्ले से बहुत ही खूबसूरत कैलकुलेटिव ये बल्लेबाजी। लॉन्ग ऑन के फील्डर ने एक लंबी दौड़ लगाई, उस गेंद तक पहुंचे और उस गेंद को फील्ड किया। इस बीच 2 रन बल्लेबाजों ने मुकम्मल कर लिए हैं। 18 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। विकास, किस तरह से इस मैच को देखते हो? मॅच अतिशय रोमांचक अवस्थेत, यात कोणतीही शंका नाहीये, कारण फलंदाजी चांगली आहे, परंतु हे घ्या, विशारद पगाराच्या बॅट मधून एक नजाकत भरा स्ट्रोक्स, पॉवर प्लेचा पूर्णपणे फायदा उचलत चेंडू खाली क्षेत्र आहे डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये, त्या ठिकाणी 1 बाउंस सीमारेषा पार, आणखी एक दर्जेदार चौकार। आने के बाद अब यहां पे ये ओवर भी थोड़ा सा महंगा घटता हुआ दिखाई दे रहा है। हाँ, जड़ में डालने की कोशिश, मगर कॉपी बुक स्टाइल से कारपेट के सहारे प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक खेला। मगर टेनिस क्रिकेट के लिमिटेड ओवर के मैच में आप अगर इस तरह के शॉट खेलोगे ना तो मनमोहक जरूर लगेंगे, मगर मिलेगा मात्र 1 ही रन, और इसी वजह से यहाँ पे भी 1 रन मिला। देखते देखते 2 ओवर की समाप्ति हो चुकी है। पहले ओवर में 12 आए, दूसरे ओवर में 11 आए, कुल मिला के 2 ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या 23 रन। अतिशय चांगल्या पद्धतीने ही स्पर्धा आपण बघतोय ना, वेलशेत नागोटणे या इथून आमचे मित्र बघतायत ताडकर, आणि त्यांनी सुद्धा या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत। अतिशय चांगली स्पर्धा चालू आहे असं त्यांचं म्हणणं आहे। अतिशय चांगली स्पर्धा, आणि ही खरोखर ऑल इंडिया फॉर्मॅटची देशामधील एकमेव स्पर्धा आहे जी फक्त एकाच फॉर्मॅटमध्ये खेळली जाते, आणि इत्येक वर्ष ती स्पर्धा सातत्याने राखून ठेवण्याचं काम या नवगाव गावातील ग्रामस्थांनी केलेलं आहे, त्यांच्या प्रत्येक मंडळाने केलेला आहे, आणि तोच वारसा आज केजी मित्रमंडळ नवगाव यांच्याकडून सुद्धा चालू होताना दिसत आहे। ऑल इंडिया फॉर्मॅटमधील असलेली ही एकमेव स्पर्धा। इस बीच फिर से एक बार नाजीम गुल्ली, मैन फ्रॉम गुजरात की खुशबू, राइट आर्म राउंड विकेट। आहा, बहुत ही बढ़िया गेंद, विशारद को थोड़ा सा सोचने पर मजबूर कर दिया। विशारद ने जैसे वैसे उस गेंद को मोड़ दिया था लॉन्ग लेग की जानिब, मगर वहां पे डिक्लेयर जोन होने की वजह से मिलेगा मात्र 1 ही रन। इस 1 रन के साथ रनों की संख्या में इजाफा होता हुआ 24 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। आप देख रहे हो महाशिवरात्रि चषक 2026, इस प्रतियोगिता का ये अंतिम दिन। ऑल इंडिया ओपन लॉर्ड्स में एक से बढ़कर एक क्रिकेट के सितारे जमीन पर आ चुके हैं नवगांव के ताड़बाट मैदान पर। जी हां, इस पर दबाव 1 बाउंस, गेंद जाएगी, बिल्कुल नहीं रुकेगी, सीमा रेखा के बाहर, दर्शक दीर्घा में 4। आमच्या समोर आपण या ठिकाणी बघतोय समालोचन कक्षामध्ये शाबीरभाई 11ला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांचे परम मित्र आणि आमचे सर्वांचे लाडके भाईजान बुखारी या ठिकाणी उपस्थित झाले। त्यांचं या स्पर्धेच्या निमित्ताने पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतोय। भाईजान सुद्धा समालोचन करण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जात असतात। नाजिम गुल्लीच्या या चेंडूने मात्र फसवलेला आहे। अतिशय चांगला चेंडू होता, आणि या चांगल्या चेंडूवर बॅटची कडा घेतली, चेंडू हवेत घेतला, क्षेत्ररक्षकाने कोणतीही चूक केलेली नाहीये। आणखी एक फलंदाज, बॅक टू द पॅव्हेलियन। चुके हैं भावेश शेलार, बैक टू द डगआउट। भावेश शेलार आउट होने के बाद नए बल्लेबाज हम देख सकते हैं आकाश चिंदारिया। आकाश चिंदारिया भी कमाल के बल्लेबाज है।
इस खिलाड़ी को मैंने पहली मर्तबा मुरुड तहसील में देखा था। मुरुड जंजीरा क्रिकेट एसोसिएशन के टूर्नामेंट में विनोद वाटकरे इन्होंने अपनी टीम में एज आइकॉन के रूप में उन्हें खेलने के लिए दावत दी थी, और वहां पे जिस तरीके से बल्लेबाजी की थी ना, वहां से उन्होंने जो उड़ान ली है आज तक आए हम देख सकते हैं। कमाल की बल्लेबाजी हर मैदान पर उन्होंने की है। ओहो, जोरदार अपील बगबदा के लिए, मगर अंपायर जी के ऊपर कोई दबाव नहीं है, कोई टेंशन नहीं है। लेग बाय के रूप में एक अतिरिक्त रन यहाँ पे मिलेगा, और इस अतिरिक्त रन के साथ रनों की संख्या में इजाफा 29 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। अभी अभी जो क्रिकेट के दीवाने आए हैं उनकी जानकारी के लिए मैं बताना चाहूंगा कि ये 5 ओवर का मैच है। जीतने के लिए 49 रनों की जरूरत। बल्लेबाजी करने वाली टीम साबिर 11 थल, साबिर कुरैशी ये अलग ही व्यक्तित्व है, क्योंकि क्रिकेट के प्रति बहुत ही जबरदस्त लगाव हमेशा नजर आता है। खुद एक अच्छे गेंदबाज भी है। थल के वसीम अकरम इस नाम से भी पहचाना जाता है उनको। बहुत ही अच्छी गेंदबाजी की थी। मुस्लिम प्रीमियर लीग में मैंने अपने आंखों से देखा था, कमाल के ओवर डालते थे। जी हाँ, इस बीच फिर से एक बार डिक्लेयर के रूप में 1 रन मिलेगा। स्ट्राइक यहाँ पे रोटेट होगा। रनों की संख्या धीरे धीरे आगे सरक रही है। 30 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। अब यहां से जीतने के लिए 19 रनों की जरूरत। तीसरे ओवर की अंतिम गेंद अभी भी शेष बची है। नाजिम गुल्ली ने इस ओवर में काफी प्रभावित गेंदबाजी की है। फिर से एक बार दिया है जख्मा, कहीं पे निगाह है, कहीं पे निशाना। गेंद फिर से एक बार बिहाइंड द विकेट। 1 रन यहां पे मिलेगा, मगर बल्लेबाज सही मायनों में नाजिम गुल्ली के चक्कर में पूरी तरीके से जादू में फंस गए हैं। देखते देखते 3 ओवर की समाप्ति हो चुकी है। 31 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं, यानी विकास अभी भी मैच जीता जा सकता है, क्योंकि 12 गेंदें बची है और जीतने के लिए 18 रनों की जरूरत। सामन्यामध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट निर्माण झालेला आहे, कारण नाझीम गुल्लीने सुरुवात केली। पहिल्या चेंडूवर षटकार लगावला गेला, दुसऱ्या चेंडूवर चौकार आला, तदनंतर त्याच्यावर दबाव निर्माण झाला की काय असं वाटत असतानाच त्याने संपूर्ण आपला अनुभव पणाला लावला आणि चांगलं कमबॅक केलं। आणि उर्वरित त्याने जे 10 चेंडू टाकलेत ना, त्या 10 चेंडूत फक्त 10 धावा खर्च केल्या त्याने। अतिशय चांगली गोलंदाजी केली आणि आपल्या संघाला पुन्हा एकदा मॅच मध्ये आणलेला आहे। 12 चेंडू आणि आता मात्र आवश्यकता आहे ती 18 धावांची 2 षटकांमध्ये। शाबीर कुरैशी यांचं खरोखर कौतुक करावं लागेल। दरवर्षी एकापेक्षा एक सरस खेळाडू या मैदानावर आणतात, या नवगावच्या ताडभाट मैदानामध्ये आणतात आणि प्रेक्षकांचं खासं मनोरंजन सुद्धा करतात। ऑल इंडिया फॉर्मॅटचे जे खेळाडू आहेत संपूर्ण भारतभरातून गिनून चिनून शाबीर भाई चांगले चांगले खेळाडू या मैदानात आणतात आणि दरवर्षी ते आपल्या पाठीराख्यांना टी शर्ट सुद्धा प्रदान करत असतात। एक समुंदर त्यांच्या माध्यमातून दिसत असतो या ठिकाणी चाहत्यांचा। अतिशय चांगलं व्यक्तिमत्व थळचे वसीम अक्रम म्हणून, ज्यांना आम्ही दोघांनी भाईजान आणि मी त्यांना उपाधी दिलेली आहे थळचे वसीम अक्रम म्हणून, आणि तेच आपण या ठिकाणी मैदानात बघतोय। तिसरं षटक आता मैदानात बघतो, 4थं षटक घेऊन आलाय गोलंदाज करण पाटील। करण पाटिल के इस ओवर में सभी की निगाहें, सभी की नजरें, अगर ये ओवर किफायती कंजूस होता है या विकेट टेकिंग ओवर होता है ना, तो फिर अंतिम ओवर में मजेदार और धमाकेदार ये मैच देखने को मिल सकता है। दिलों की धड़कनें तेज है जिस तरह से गेंदबाजी करने वाली टीम की, उसी तरह से साबिर कुरैशी की भी दिलों की धड़कनें बढ़ चुकी है, क्योंकि मैच पहले 2 ओवर में ऐसा लग रहा था कि आसानी के साथ बल्लेबाजी करने वाली टीम साबिर 11 थल ये मैच जीतेगी, मगर नाजिम गुल्ली का वो स्पेल, उन्होंने 5 रन मात्र खर्च किए थे। हालांकि लेग बाय के रूप में भी 3 रन आए थे। ओहो, पहली ही गेंद पर दिया है चकमा, मगर विकेट के पीछे 2-2 खिलाड़ी होने के बावजूद मिलेगा यहाँ पे 1 रन। 1-1 रन बहुत ही कीमती, 1-1 रन बहुत ही मूल्यवान। अगर 1-1 रन यहां पे आता है तो बल्लेबाजों के ऊपर जो एक आपने मनोवैज्ञानिक दबाव क्रिएट किया है वो रिलीज होगा। 1-1 रन भी बहुत ही फायदेमंद होगा बल्लेबाजों के लिए। इस बीच दोनों भी बल्लेबाजों ने अपने छोर भी बदले हैं। विशारद इस मरतबा स्ट्राइक एंड पर आपको नजर आएंगे। नॉन स्ट्राइक के एंड पर बल्लेबाज है आकाश चिंधारिया। आकाश चिंधारिया आज थोड़े से नर्वस नजर आ रहे हैं। आज
गेंद और बल्ले की मुलाकात में थोड़ी सी तकलीफ उन्हें आज जरूर आई है, मगर करण पाटिल के क्या कहने, बहुत ही बढ़िया शुरुआत की है। आकाश चिंदारिया के सामने गेंदबाजी करना इतना आसान नहीं है, उनको फंसाना, उनको चकाना बहुत मुश्किल, मगर ये काम किया है करण ने। वेरी वेल डन करण। इसी तरह से अगर आपने गेंदबाजी की ना, तो यहाँ पे जो क्रिकेट के दीवाने आए हैं वो जानते हैं कि दो टीमें खेल रही है तो एक टीम जीतेगी, मगर ये मैच अंतिम गेंद तक जाना चाहिए, यही उनकी चाहत होगी। जी हाँ, इसमें दबा विकेट कीपर की बहुत ही अच्छी विकेट कीपिंग, मगर लेग स्टंप के बाहर भटकने की वजह से अंपायर जी कल्याणी घोरपड़े सर और उनके साथी अंपायर देसाई सर, अंपायर जी ने यहाँ पे वाइड करार दिया है। वाइड के रूप में एक अतिरिक्त रन। साबिर कुरैशी, इस टीम की आज तकदीर बुलंद है मैं कहूंगा, क्योंकि बहुत सारे एक्स्ट्रा रन आ चुके हैं। आहा हा हा, किया है कमबैक, तालियों की गड़गड़ाहट हो रही है। इस मौके पर इस सिचुएशन को हैंडल करना इतना आसान नहीं होता। आपने जो मेहनत की है, आपने जो खून पसीना बहाया है, आपने जो नेट में प्रैक्टिस की है, वो प्रैक्टिस आपकी रंग लाती हुई। इसलिए दोस्तों अक्सर कहा जाता है प्रैक्टिस मेक्स अ मैन परफेक्ट, मगर मैं कहता हूं परफेक्ट प्रैक्टिस इज अ मैन परफेक्ट। यहां पे देखिए परफेक्ट प्रैक्टिस नजर आती हुई गेंदबाज करण पाटिल की। करण पाटिल ने पहली दो गेंदों पर बल्लेबाजों को एक ही जगह खड़े होने पर मजबूर कर दिया है। रनों की संख्या 33, जीतने के लिए 10 गेंदे 16 रन 10 गेंदे। कमाल का ये मुकाबला, किसने सोचा था कि इस तरह से भी मुकाबला हो सकता है। नाकवा वाटर स्पोर्ट्स या साबिर 11। हाफ ट्रैकर गेंद और से आओ देखा ना ताओ, खेल दिया है स्क्वायर लेग के सर के ऊपर से, वहां के फील्डर के मस्तक पर दस्तक देती हुई गेंद 6। चेंडू करण पाटीलने अतिशय योग्य टप्प्यावर टाकले होते दोन्ही चेंडू, परंतु ह्या वेळेला चेंडू थोडासा मागे खेचला, बाउन्स करण्याचा प्रयत्न केला. बाउन्स केल्यानंतर चेंडू बरोबर अतिशय पट्ट्यामध्ये आला होता आणि त्याने भिरकावून दिला चेंडू, तो म्हणजे 6 धावांसाठी षटकारासाठी. विशारद पंगारे अतिशय चांगली फलंदाजी करतोय, कॅल्क्युलेटेड बॅटिंग करतोय आणि सामन्यामध्ये आपण बघतोय ट्विस्ट निर्माण झालेला आहे. 9 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता आहे. चांगली गोलंदाजी करण पाटील कडून बघायला मिळाली होती अगोदरच्या 2 चेंडूंवर. पहा क्या बात आहे, चेंडू वेगात टाकण्याचा प्रयत्न, अतिरिक्त एफर्ट्स लावला त्याला, परंतु त्या वेगामध्ये चेंडूचा टप्पा लेग स्टंपच्या बाहेर पडतोय. पंचांचा इशारा आलेला आहे, वाईड प्लस अतिरिक्त 1, म्हणजे 2 धावांचं या ठिकाणी वाईड प्लस 1, 2 धावांचा अतिरिक्त बोनस मिळतोय आणि हा 2 धावांचा बोनस सामन्यामधील चित्र स्पष्ट करणारा ठरतोय, कारण आता आवश्यकता आहे ती 9 चेंडू आणि 8 धावांची. यहाँ पे विकास सब्र करना होगा, क्योंकि अगर जल्दबाजी करेंगे ना तो बल्लेबाजी करने वाली टीम यहां से फंस सकती है, क्योंकि वक्त बदलने में वक्त नहीं लगता। एक एक रन 2-2 रन भी बहुत जरूरी है। एक बड़ा स्ट्रोक अब विशारद के बल्ले से आ चुका है, सिंगल और डबल के ऊपर कॉन्सेंट्रेट करना होगा ऐसा मुझे लगता हुआ, क्योंकि अब जीतने के लिए 9 गेंदे और 8 रनों की जरूरत नहीं। मगर आकाश चिंदारिया की सोच में मुझसे जुदा, 2 खिलाड़ियों के बीच में फिर से एक बार दरार को ढूंढा है। गेंद सीमा रेखा के बाहर दंदनाती हुई 4। थर्ड इस टीम ने इस मैच को जीता है। बहुत बहुत अभिनंदन, बहुत बहुत मुबारक उनके सारे फॉलोअर्स और उनके टीम के ओनर साबिर को भी बहुत बहुत मुबारकबाद। हम अब जाएंगे मैन ऑफ द मैच इस अवार्ड की तरफ। मैन ऑफ द मैच कौन होंगे? गेंदबाज होंगे या बल्लेबाज होंगे या ऑलराउंडर होंगे? येस, मॅन ऑफ द मॅच या पारितोषिकाचा मानकरी ठरलाय
विशारद पगारे. विशारद याच्या बॅटमधून 8 चेंडू आणि 18 धावांची खेळी येत असताना आपण पाहिली. त्यामध्ये 1 षटकार आणि 2 चौकारांचा समावेश होता. सो प्लीज वेलकम विशारद पगारे. अतिशय सामना असं वाटत होतं की रोमांच